नमस्कार मंडळी. सकाळी 4:10 उठले. मुलीला उठवले. तिचे आज पेपर होते. तिला अभ्यास करायचा होता. त्यानंतर रेकीच्या आमच्या प्रार्थना केल्या. प्रार्थना झाल्यानंतर अंघोळ करून तयार झाले. 4:45ला खाली आले. देवापुढे दिवा लावला. आज मंगळवार. आजपासून 11 दिवस 11 वेळा हनुमान चालीसा म्हणायची असा संकल्प केलेला होता. देवापुढे बसून हनुमान चालीसा म्हटली. नंतर अग्निदेवतेला हळदी-कुंकू वाहून प्रार्थना केली. गरम पाणी करायला ठेवलं. एकीकडे चहा ठेवला. रात्री पाण्यामध्ये 1 चमचा चिया सीड्स भिजवल्या होत्या. सकाळी कोमट करून ते पाणी घेतलं. मिस्टरांना चहा दिला. आता बरोबर 6 वाजलेले होते. अंगणात येऊन निसर्गाचं दर्शन घेतलं. सूर्यनारायण उगवण्याच्या तयारीत होते. हे दृश्य खरंच खूप छान दिसत होतं. आता रस्त्यावर गाड्या दिसायला सुरुवात होते. घरात येऊन आधी डिशवॉशरमधली सगळी एक एक करून भांडी लावली. त्यानंतर घरातले सगळे पडदे उघडले, झाडांना पाणी टाकलं आणि मुलीचा डबा तयार करायला सुरुवात केली. एक सांगू, रोजच्या जीवनात आपण खरंच खूप अगदी एक्स्ट्राऑर्डिनरी स्मार्ट किंवा अगदी स्ट्रीट स्मार्ट असायला हवं असं काहीही नसतं. जेवढे तुम्ही साधे सरळ असाल, जेवढे प्रामाणिक असाल, तेवढ्या सगळ्या गोष्टी आपोआपच तुम्हाला मिळतात. त्यामुळे कोणी काही बोललं तर लगेच त्याला आपण उत्तर द्यायला पाहिजेच असा अट्टहास करू नये. जेवढे पेशन्सने शांतपणे तुम्ही राहाल तेवढे चांगले. कारण कोण काय बोलेल किंवा कोण आपल्याकडून काय अपेक्षा करतो किंवा आपण अमुक माणसासोबत असंच वागायला हवं, हे याकडे फारसं आपण लक्ष देऊ नये. आपलं कामाशी काम करावं. तब्येत सगळ्यात महत्त्वाची आहे, ती सांभाळायला हवी. कारण आपण जसं छान दिसावं म्हणून डाएट करतो, तसंच आतून मनाने आपण छान असावं आणि आपल्याला चांगलेच विचार आपल्या मनात यावे, यासाठी आपण रोज सकाळी लवकर उठून प्रार्थना करणे, मेडिटेशन करणे, तसेच मंत्रजप करणे, या सगळ्या गोष्टी केल्या की खरंच खूप फरक पडतो. आपल्या विचारांमध्ये स्थिरता येते. स्वतः आपण काय बोलतो, कुठे आपण चुकतो, याची जाणीव आपल्याला होते. हे सगळं आताच नाही, हे पूर्वीपासून आपल्याला आपली मोठी माणसं सांगत आलेली आहेत, शिकवत आलेली आहेत. त्यांचं अनुकरण आपण केलं की जगणं अगदी खरंच सुखकर होतं. मुलीला शाळेत सोडवून आले. त्यानंतर शांतपणे बसून मनोभावे देवाची पूजा केली, नैवेद्य दाखवून आरती केली. त्यानंतर सगळं आवरून घेतलं, अफर्मेशन लिहिली आणि माझा योगाचा क्लास असतो. योगाचा क्लास करण्यासाठी रेडी झाले आणि योगाचा क्लास केला. योगाच्या क्लासनंतर इडलीचं वाटायचं होतं. इडलीचं वाटण तयार करून घेतलं. त्यानंतर ज्यूस केला आणि मी आणि मिस्टरांनी आम्ही दोघांनी ज्यूस घेतला. अशा प्रकारे सकाळचं जे हे रुटीन आहे, अशा प्रकारे करते आणि नंतर स्वयंपाकाला लागले. धन्यवाद.